नाशिक पुणे हायस्पीड रेल्वेचा मुद्दा पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये तापलाय। नाशिकवरनं पुण्यासाठी जाणारा सेमी हायस्पीड रेल्वे या प्रकल्पाच्या मूळ मार्गच कायम ठेवावा या मागणीसाठी आता पुणे आणि अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये अनेक ठिकाणी चक्का जाम आंदोलन केलं गेलं। आमदार सत्यजित तांबे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर तालुक्यात गोंदा फाटा इथं समृद्धी मार्गाजवळ आंदोलन केलं गेलं। यावेळी आंदोलकांनी समृद्धी महामार्गावर चक्का जाम आंदोलन करायचा प्रयत्न केला। पोलिसांनी आमदार सत्यजित तांबे यांना ताब्यात घेतलं तर संगमनेरमध्ये काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन केलं गेलं। ज्याच्यावर पुन्हा सिटी येते, ज्याच्यावर चिंचवड पिंपरी येते, त्याची MIDC त्याच्यामध्ये येते, चाकण येतं, चाकणची MIDC येते, मंचर येतंय, खेड येत आहे त्याच्यावर, त्याचबरोबर म्हणजे खेड राजगुरुनगर येतं आहे, नारायणगाव येतं आहे, जुन्नर येतं आहे, संगमनेर येतं आहे, सिन्नर येत आहे, सिन्नरची MIDC येत आहे, नाशिक सिटी येत आहे। हा मार्ग तुम्ही जोडणार का कोणता मार्ग? या बालकाला विचारून पहा, बालक सुद्धा सांगेल सरळ मार्ग। या केंद्र सरकारला सल्लागार कोण झालंय हाच मोठा प्रश्न आहे। सर्वात महत्त्वाची म्हणजे यापूर्वी विमानतळ गेलं त्याचा फटका खेड तालुका आणि या परिसराला बसलेला आहे। आता जर ही रेल्वे मार्ग जर तुम्ही बदलणार असेल तर कदापि आम्ही सहन करणार नाही, कारण ही रेल्वे विद्यार्थ्यांना कमी वेळामध्ये पोहोचण्यासाठी, उद्योजकांना कमी अंतरामध्ये आपला व्यवसाय करण्यासाठी आणि त्याचबरोबर शेतकऱ्यांना आपला माल पोहोचवण्यासाठी फार महत्त्वाची रेल्वे आहे। ही रेल्वे जशी शेतकऱ्यांसाठी गरजेची आहे, विद्यार्थ्यांसाठी गरजेची आहे, नागरिकांच्यासाठी गरजेची आहे आणि पुणे आणि नाशिक आणि ठाणे मुंबई असा हा जो ट्रँगल आहे, हा ट्रँगल जोडायचा प्रयत्न या रेल्वेच्या माध्यमातून करायचा आमचा पूर्वीपासूनचा निर्धार होता आहे आणि तोच निर्धार आम्ही पुढे नेणार आहोत। आणि त्याच्यामधून केंद्र सरकारला जनतेच्या भावना कळायला पाहिजे, म्हणून आपण हा जो लढा आहे हा लढा या पुढच्या काळामध्ये देखील असाच आपण चालू ठेवणार आहोत। भूसंपादन बी झाले, सर्वे झालेत, यंत्रणा एवढी 20 वर्ष काम करत होती, त्या यंत्रणेवर सरकारचा पैसा खर्च झालाय आणि सरकारचा म्हणण्यापेक्षा आपल्या सर्वसामान्य लोकांचा पैसा खर्च झालाय। परंतु जे केंद्रात सरकार आहे हे कुठंतरी ऐकण्याच्या मनस्थितीत नाही आहे। त्या ठिकाणाहून राधाकृष्ण विखे पाटील साहेब यांच्या आग्रहाखातर हा रेल्वे मार्ग दुसऱ्या मार्गे वळवण्यात येत आहे। एक नामवंत शास्त्रज्ञ आपले डॉक्टर काकोडकर साहेब यांची आता आदेशखाली एक समिती गठीत केली आहे। त्यामध्ये रेल्वे विभागाचे अधिकारी आहेत, नाशिक आणि पुणे विभागाचे विभागीय आयुक्त आहेत। मला वाटतं साधारण एक महिन्याभरामध्ये या सगळ्या प्रकल्पाचा पुन्हा अभ्यास करतायत की या रेल्वेला कशा पद्धतीने आपल्याला ही आपला रेल्वे जो प्रकल्प आहे कसा आपल्याला त्या ठिकाणी पूर्वत सुरू करता येईल। आता हे चक्का जाम आंदोलन मला वाटतं का करतात मला त्यांनाच विचारलं पाहिजे। त्यांना रेल्वे नको आहे म्हणून चक्का जाम करतायत की ते मला समजत नाही।